तुळ राशीसाठी जाणून घेऊया वक्री शनीचे परिणाम। जय गिरणारी, नमस्कार मंडळी, मी भूषण रत्नाकर गुरुजी तुमचं स्वागत करतो। तुळ राशीला नुकताच जो शनिग्रह वक्री झाला तो शुभकारक ठरणार का? काय फळ मिळणार? काय उपासना करायची हे आपण जाणून घेणार आहोत। आपण हे भविष्य तुमच्या चालू व्यवहारी नावाने किंवा जन्म नावाने पाहत आहोत। पूर्ण कुंडलीचा यामध्ये अभ्यास करत नसल्याने यात सांगितलेल्या सर्वच गोष्टी पूर्णतः बरोबरच असतील असं अजिबात नाही। ग्रह वक्री होणं म्हणजे काय हे पहिले जाणून घेतलं पाहिजे। सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो, भ्रमण करत असतो। हे भ्रमण करत असताना त्या ग्रहाची जी गती असते ती काही काळ हळू होते, म्हणजेच मंदावते। त्यामुळं तो ग्रह मागे पडतो। यामुळं आपल्याला तो ग्रह मागे गेल्याचं भासतं, आपल्याला ते वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये ग्रह मागे जात नाही। यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात। शनिग्रह एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहत असतो। हाच शनिग्रह आता 29 जुलै 2024 पासून वक्री झालेला आहे। तो 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वक्री राहणार आहे। हा कालावधी 138 दिवसांचा आहे। अशुभ ग्रह वक्री झाल्यावरती बऱ्याचदा अशुभ फळं देताना दिसतात। सध्या शनिग्रह कुंभ राशीमध्ये आहे, तो मकर राशीमध्ये मागे येणार आहे। तुळ राशीच्या 5व्या घरातून शनिग्रहाचं हे भ्रमण सध्या सुरू आहे। हा शनिग्रह आता वक्री होऊन 4थ्या स्थानामध्ये जाणार आहे। 5वं जे स्थान आहे हे उच्च शिक्षण, संतती सौख्य, शेअर मार्केट, गुंतवणूक, शेअर मार्केटपासून होणारा लाभ, मिळणारे फायदे, प्रेमसंबंध, प्रेमापासून होणारा फायदा, प्रेमापासून होणारं नुकसान, या गोष्टी 5व्या घरावरनं आपण विचारात घेत असतो। आता हा जो शनिग्रह 29 तारखेपासून वक्री झालेला आहे तो 4थ्या घराचे फळं देताना दिसेल। शनिग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की शनिग्रह ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची तो शुभ फळं देत असतो। ज्या स्थानामध्ये आपली काम करण्याची इच्छा जास्त जागृत करत असतो त्या स्थानाच्या भावना आपल्या मनामध्ये तो देत असतो। तसेच वक्री झालेला शनी 5व्या आणि 4थ्या स्थानाची फळं देताना आपल्याला दिसणार आहे। या काळामध्ये जास्त फायदा जो होणार आहे तो विद्यार्थी वर्गाला होणार आहे, कारण की हे जे स्थान आहे ते शिक्षणाचं स्थान आहे। उच्च शिक्षणाची निवड करण्यासाठी, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न जर आपण करत असाल तर मनासारखं चांगलं कॉलेज, शिक्षण संस्था तुम्हाला याच काळामध्ये मिळणार आहे। सध्या जर कोणतं शिक्षण तुम्ही आधीपासून घेत असाल तर त्या शिक्षणामध्ये निश्चित चांगलं यश देखील मिळणार आहे। शिक्षणामध्ये चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे। शनिग्रह नकारात्मक गोष्टी, आळस देखील देत असल्याने कामामध्ये लक्ष द्या, मेहनत करा, प्रामाणिक प्रयत्न ठेवा, म्हणजे अपेक्षित यश मिळेल। आपण घेतलेल्या कष्टाची चीज होणार आहे। आपण घेतलेले कष्ट अजिबात वाया जाणार नाहीत। एखाद्या नवीन विषयाची आवड या काळामध्ये तुम्हाला होईल आणि त्यातून नवीन शिक्षणाचे योग जुळून येतील। जी मंडळी खूप दिवसापासून संततीसाठी प्रयत्न करत आहे, ज्यांना या काळात त्यांना या काळामध्ये गर्भधारणा होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। यासाठी मात्र योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांनी दिलेले पथ्य आवश्यक पाळा। ज्यांना मुलं बाळं आहेत व जे पालक आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अडचणी कमी होतील, शिक्षणामध्ये त्यांना व्यवस्थित यश मिळेल। मुलांच्या शिक्षणाची, करिअरची चिंता आता तुमची संपणार आहे, काळजी करू नका। तुळ राशीचा शनी हा मित्रग्रह असल्याने शनीचे या राशीवरती पहिल्यापासूनच विशेष प्रेम आहे। त्यामुळं तुळ राशीला या काळामध्ये संतती, प्रेमसंबंध, शिक्षणातील यश, मनासारखं शिक्षण, मनासारखं कॉलेज, या गोष्टी निश्चित प्रयत्नाने मिळणार आहेत। परंतु हे कधी शक्य आहे? तुमची प्रामाणिक मेहनत, कष्ट आपण जर घेतलं तरच हे शक्य होणार आहे। सध्या वक्री झालेला जो शनी आहे
तो सुखाचे आनंदाचे प्रसंगसुद्धा तुमच्या जीवनामध्ये आणणार आहे। या काळामध्ये आळस वृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। त्यामुळं कल करे सो आज कर, आज करे सो अब, हे संत कबीर यांचं वचन लक्षात ठेवून मार्गक्रमण करा। चाल ढकलपणा अजिबात करू नका। घर घेण्याचं, वाहन घेण्याचं, जागा खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न या काळामध्ये पूर्ण होणार आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित इच्छा पूर्ण होणार आहे। या 138 दिवसामध्ये घर, वाहन, जागा खरेदी निश्चित होईल। कोणत्या ना कोणत्या रूपाने जुनी, नवीन, सेकंड हँड वस्तू तुमची होणार आहे। या काळामध्ये मात्र आई वडील, कुटुंबातील सदस्य यांच्या तब्येतीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। या काळामध्ये शनीची जी दृष्टी आहे ती विवाह स्थानावरती देखील असणार आहे। त्यामुळं आपल्या जोडीदाराबरोबर अगदी क्षुल्लक कारणाने छोट्या छोट्या गोष्टीवरून वादाचे प्रसंग येतील। ते वाद जर तुम्ही टाळले तरच बरं होणार आहे। तुमची चिडचिड होऊ देऊ नका। संयम आणि शांतता ठेवा। भागीदारीमध्ये नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्या। ज्यांना भागीदारीमध्ये या काळामध्ये सुरुवात करायची आहे, भागीदारीमध्ये पदार्पण करायचं आहे, त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी लाभदायक ठरणार आहे। शनीची दृष्टी जी असणार आहे ती लाभस्थानावरती देखील असणार आहे। त्यामुळं ज्या व्यक्ती शेअर मार्केट ट्रेडिंग करत आहे तर त्यांना अचानक मोठा लाभ होणार आहे। या काळामध्ये जमिनीचा व्यवहार, खरेदी विक्री यातही अचानक मोठा फायदा संभवतो। जुने अडकलेले पैसे याच काळात मिळणार आहे। प्रयत्न करा, शांततेने त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावा, तेव्हा कुठेतरी तुमचे जुने अडकलेले पैसे मिळतील। खूप दिवसांची लॉंग टर्म गुंतवणूक करणार असाल, कुठे इन्व्हेस्ट करणार असाल तर योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या आणि मगच पावलं उचला। नुकसान देणारा कालावधी नाही, पण आपणच काळजी घेतली पाहिजे। काळजी घेऊन काम करा। ज्यांना घरात, जागेमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना हा कालावधी अत्यंत शुभ फळं देणारा आहे। या काळामध्ये सहकारी, मित्र, जोडीदार यांच्यावरती अवलंबून राहू नका। त्यांच्यावरती कामाची जबाबदारी अजिबात देऊ नका। आपलं काम आपणच करायला शिका। आपलं काम आपण केलेलंच या काळामध्ये योग्य राहणार आहे। शनिग्रहाची जी शेवटची दृष्टी आहे, 10वी दृष्टी, ती द्वितीय स्थानावरती असणार आहे। त्यामुळं आपल्याला आपल्या बोलण्यातून कोणी दुखावणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे। खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे, म्हणजेच कमी खा आणि कमी बोला। तोंडाला पूर्णपणे दोन्ही गोष्टींमधनं सांभाळा। अंतर्मनामध्ये कोणाविषयी सुडाची भावना अजिबात ठेवू नका। कुटुंबाचा मान ठेवा। कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका। कोर्ट कचेरीमध्ये दिलासा देणारा हा कालावधी असेल। ज्यांना व्यवसायामध्ये किंवा ज्यांचा व्यवसाय केमिकल, पेट्रोल, तेल उत्पादने, शेतीची अवजारे, शेतीचं साहित्य, बांधकाम इंजिनियर, बांधकाम व्यवसाय, लोखंड, कोळसा, खनिज द्रव्य यांच्याशी आहे त्यांनी आपल्या कामामध्ये सुधारणा करा। गुणवत्ता वाढवा। याने तुमचाच मोठा फायदा होणार आहे। त्याने तुम्हाला मान सन्मान, प्रतिष्ठा देखील वाढणार आहे। आर्थिक लाभसुद्धा यापासून होणार आहे। शनीचे अशुभ परिणाम मिळू नये याकरता दररोज शनी मंत्राचा जप अवश्य करा। सध्या जन्मराशीला 8वा गुरु देखील असल्यामुळं गुरुग्रहाच्या मंत्राचा जप आणि शनिग्रहाच्या मंत्राचा जप निश्चित करा आणि मनावरती कंट्रोल ठेवा। अपेक्षा जरा कमी करा। कुठल्याही गोष्टीमध्ये संयमाने काम करा। तर ही होती तुळ राशीची वक्री होणाऱ्या शनिग्रहाची संपूर्ण माहिती। आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।